नमस्कार. लाडकी बहीण योजनेत सर्वात मोठी अपडेट आणि लाडक्या बहिणींना 14व्या हप्त्याचं वाटप नक्की कधी केलं जाणार आहे. सर्वात महत्त्वाची अपडेट उपलब्ध झालेली आहे. तीच अपडेट सर्व लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची असणार आहे, कारण त्या दिवशी लाडक्या बहिणींना आता पैसे वाटप होणार आहे. कोणता तो दिवस असणार आहे ज्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये क्रेडिट झाल्याचा मेसेज येणार आहे. सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे. कधी हे पैसे जमा होणार आहेत. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी अखेर आलेली आहे. तीच अपडेट आपण कव्हर करणार आहोत. त्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा नक्की कळवा. तुमच्या जिल्ह्यात कधी पैसे येणार आहेत ते सुद्धा आपण सांगणार आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी अखेर 14व्या हप्त्याची मोठी अपडेट आलेली आहे. 14वा हप्ता लाडक्या बहिणींना कधी येणार आहे. 13वा हप्ता जर तुम्हाला आला असेल तर काय, आणि 14व्या हप्त्यासाठी काय करावं लागणार आहे, त्यानंतर लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत. सर्वात महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेणार आहोत. लाडक्या बहिणींना अखेर आनंदाची बातमी आलेली आहे आणि तीच अपडेट आपण आज कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनच्या दिवशी जुलैचा हप्ता देण्यात आला आणि त्यानंतर आता लवकरच ऑगस्टचा हप्ता सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच जमा केला जाणार असल्याची माहिती येत आहे. आणि ऑगस्टच्या हप्त्याची तारीख अद्याप समोर आलेली आहे का आणि ती किती असणार आहे, कोणत्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑगस्टचा हप्ता येणार आहे, परंतु हे लवकरच पैसे दिले जाणार आहेत, कोणती तारीख आहे ती आपण पुढे जाणून घेणार आहोत. परंतु महिलांना जर इथून मागचे हप्ते आले नसतील तर काय करायचंय, आणि जर आले असतील तरी सुद्धा काय करायचंय. सासू सोनाचे वाद लागलेले आहेत, जावात वाद लागलेले आहेत. कशामुळे लागलेले आहेत ते सुद्धा अपडेट आपण पुढे जाणून घेणार आहोत. लाडक्या बहिणी योजनेत जी आहे ते 61,000 लाडक्या बहिणींना रक्षाबंधनची भेट आलेली नाही. 1500 रुपये त्यांना जमा झालेच नाहीत. कारण काय आहे, कशामुळे त्यांना पैसे जमा झालेले नाहीत, त्यांना हे पैसे जमा होण्यासाठी काय करावं लागणार आहे. सर्वात महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेणार आहोत. पैसे न येण्याचे कोणते कारण आहेत, कशामुळे हे पैसे आलेले नाहीत. तुम्हाला हे जे 5 कारण आहेत यामुळे तुम्हाला पैसे आलेले नसतील हे 100% खात्रीशीर आहे. पैसे कशामुळे आले नाहीत, कोणत्या लाडक्या बहिणींना आलेले नाहीत, चला तर जाणून घेऊयात काय आहेत ते कारण. पहिलं जे कारण आहे ते आहे ई-KYC केलेली नसल्यामुळे. जर तुम्ही ई-KYC लाडकी बहीण योजनेची केलेली नसेल तर मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता आला नाही आहे. आणि दुसरं जे कारण आहे, नवीन अपडेट आणि शर्ती पूर्ण न केल्यास या लाडक्या बहिणींना पैसे आलेले नाहीत. तिसरं जे आहे ते बँक अकाउंटची ई-KYC जर केली नसेल तरीसुद्धा तुम्हाला पैसे आलेले नाहीत. चौथं आहे आधार अपडेट. जर आधार अपडेट नसेल तरीसुद्धा डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जात असतात, ते तुमच्या अकाउंटला आले नसतील. डीबीटी जर ऑन असेल, आधार कार्ड अपडेट असेल तर मात्र पैसे आले असते. उत्पन्नाची खोटी माहिती जर तुम्ही दिली असेल, उत्पन्नाचं जे माहिती आहे ती फॉर्म भरताना दिलेली खोटी असेल तरीसुद्धा हे जे 5 कारण आहेत, या 5 कारणांमुळे बहिणींना पैसे पडलेले नाहीत. तुम्ही या कोणत्या कारणामुळे बाहेर निघलेला आहात का, जर कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. लाडक्या बहिणींना मोठा दिलासा सुद्धा भेटलेला आहे. मंत्री आदितीताई तटकरे मॅडम, महिला व बालकल्याण विभागाच्या ज्या मंत्री आहेत आदितीताई तटकरे मॅडम यांनी मोठी घोषणा केलेली आहे. ती घोषणा काय आहे, आदितीताईंनी काय म्हटलेलं आहे, लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे. आणि लाडकी बहीण योजनेत आता आदितीताईंनी मोठी घोषणा केलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना काय महत्त्वाची अपडेट आहे, कोणत्या डेटला पैसे जमा होणार आहेत, सर्व काही तुम्हाला पाहायला भेटणार आहे. कोणत्या महिला आता पात्र असणार आहेत, कोणत्या महिलांना हे आता पैसे येणार आहेत, कोणत्या महिला यातून वंचित राहू शकतात. यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे. कोणत्या तारखेला पैसे येणार आहेत, 14वा हप्ता तुम्हाला कधी येणार आहे हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. त्याची डेट आपण सांगणार आहोत, कधी पैसे पडणार आहेत. लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ज जे आहेत ते आता बाद करण्यात आलेले आहेत आणि त्या महिलांना इथून पुढे कधीही लाडकी बहीण योजनेचा हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत. कोणत्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत, कोणत्या पात्र आहेत हे सुद्धा आपण जाणून घेऊयात. या योजनेतून 42 लाख महिलांचे अर्ज बाद केले असल्याचे समजत आहे. त्यानंतर अनेकांचे अर्ज बाद होण्याची अजूनही शक्यता आहे. कोणत्या योजना ज्या आहेत त्या ज्या अटींच्या माध्यमातून या लाडक्या बहिणींची पडताळणी चालू आहे. या अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन सर्वे करणार आहेत, त्यानंतर तुम्हाला पडताळणीत अपात्र करणार आहेत. त्यामुळे जर अंगणवाडी सेविका घरी आल्या तर ओरिजिनल माहिती देणं गरजेचं आहे आणि तुम्ही जी माहिती द्याल त्यावरच ते डिपेंड ठरणार आहे. लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता जो आहे तो शेवटच्या 2 आठवड्यामध्ये कधी येऊ शकतो. दर महिन्याच्या शेवटच्या 2 हप्त्यामध्ये पैसे दिले जात असतात. त्यामुळे यावेळी देखील शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सणाच्या निमित्ताने महिलांच्या खात्यात 1500 रुपये हे जमा केले जाऊ शकतात, कारण प्रत्येक सणाचा मुहूर्त साधून शासन महिलांच्या अकाउंटला पैसे टाकत असतं.
त्यामुळे महिलांना गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे पैसे दिले जाऊ शकतात. कोणाला येणार नाही, लाडकी बहीण योजनेचा हा लाभ भेटणार नाहीये. जर एका कुटुंबात 2 पेक्षा अधिक जास्त महिला लाभ घेत असतील तर त्यांचे अर्ज हे बाद केले जाणार आहेत आणि फक्त 2च महिलांना हा लाभ एका कुटुंबात दिला जाणार आहे. लाभ नक्की कोणत्या महिलेला द्यायचा, हा लाभ बंद करायचा हे कसं ठरवायचं, कारण तसा प्रश्न विचारला जात आहे. आणि कोणत्या महिलांना लाभ द्यायचा, कोणत्या महिलांना अपात्र करायचं, कुटुंब प्रमुखाला या गोष्टीचा अधिकार देण्यात येणार आहे. कुटुंब प्रमुख जे सांगेल त्या आधारे या लाडक्या बहिणी कुटुंबात 2 ठेवण्यात येणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे अंगणवाडी सेविका जी पडताळणी करणार आहेत ती कशी करणार आहेत. अंगणवाडी सेविका महिलांच्या घरोघरी जाऊन अर्जांची पडताळणी करणार आहेत आणि या योजनेतून 26 लाख महिला अपात्र असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील अपात्र महिलांच्या घरी जाऊन ज्या प्रश्न विचारणार आहेत, असे की तुमचे वार्षिक उत्पन्न किती आहे, तुमच्या घरात किती कोण सरकारी कर्मचारी आहे का, तुमच्या घरातील 4 चाकी वाहन आहे का, जे प्रश्न आहेत ते महिलांना विचारून महिलांना अपात्र करण्याची मोहीम जी आहे ती राबवली जाणार आहे. यापुढे कुटुंबातील महिला फक्त 2च लाभ घेऊ शकणार आहेत. त्यामुळे महत्त्वाची अपडेट आहे आणि सर्व महत्त्वाचे अपडेट आपण कव्हर केलेले आहेत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा नक्की कळवा. तुम्हाला 100% माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये हाईपसुद्धा करू शकता. धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.